नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कृपासिंधू स्वामी परिवारामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। कसे आहात सर्व? आनंदी आहात ना? असायलाच हवे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्याविषयी जाणून घेणार आहोत। गुढीपाडव्याची सुरुवात होते मराठी नवीन वर्षापासून। या वर्षी गुढीपाडवा नक्की कधी आला आहे? गुढी कधी उभारायची आहे? शुभ मुहूर्त कोणता आहे? गुढीपाडव्याचे नियम कोणते आहेत? गुढी कधी उतरवायची आहे? हे सगळे एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग पाहूया। चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो। यावर्षी गुढीपाडवा 19 मार्च गुरुवार या दिवशी आला आहे। गुढीपाडवा हा सण हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो। या दिवशी महत्त्वाची कामे आपण करू शकतो, जसे जमीन खरेदी करणे, घर खरेदी करणे, वाहन खरेदी करणे, सोने खरेदी करणे, घराचे रजिस्ट्रेशन करणे किंवा जमिनीची कागदपत्र बनवणे, असे आपल्या जीवनातील शुभ कार्य आपण डोळे मिटून करू शकतो। या दिवशी कोणत्याही मुहूर्ताची गरज नाही, कारण या दिवशी केलेले कार्य यश, कीर्ती, अक्षयफल देते। तसेच या दिवसापासूनच मराठी नवी वर्षाची सुरुवात होते, म्हणजेच मराठी न्यू इयर सुरू होते। पण हा दिवस मराठी वर्षातील नवीन वर्ष का साजरा केला जातो, याचे कारण काय आहे ते जाणून घेऊया। तसेच या दिवशी गुढी उभारून गुढीपाडवा हा सण का साजरा केला जातो हेही आपण जाणून घेऊया। असे मानले जाते की रामाने रावणावर विजय मिळवून अयोध्येमध्ये प्रवेश केला, म्हणजेच या दिवशी भगवान श्रीराम माता सीतेला घेऊन 14 वर्षानंतर वनवास भोगून किंवा संपवून अयोध्या नगरीत परतले होते। तेव्हा अयोध्यावासियांनी गुढी उभारून त्यांचे जंगी स्वागत केले होते आणि आपला आनंद साजरा केला होता। तो दिवस होता अयोध्याच्या पावनभूमीवरती त्यांचा राजा आणि राणी परत येण्याचा। त्यामुळे तो दिवस त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरलेला होता। तो दिवस त्यांनी प्रत्येक घरामध्ये गुढी उभारून साजरा केला होता। दुसरी मान्यता अशी आहे की ब्रह्मांनी याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली होती, म्हणून हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून मानला जातो। तिसरी गोष्ट म्हणजे शालिवाहन राजाने शत्रूवरती विजय मिळवून विजयध्वज उभारला होता, त्याची आठवण म्हणून गुढी उभारली जाते, म्हणून गुढी हे विजयाचे प्रतीक मानले जाते। यावर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी अमावस्या आली आहे, त्यामुळे अमावस्या संपल्यानंतरच गुढी उभारायची आहे। अमावस्या सकाळी 6:52 संपणार आहे, म्हणजेच जवळजवळ 7 वाजता संपणार आहे। म्हणजेच तुम्ही 6:53 नंतर कधीही गुढी उभारू शकता। शक्यतो गुढी सकाळी लवकर 8च्या आधी उभारावी, ज्यामुळे वातावरण प्रसन्न असते आणि आपल्या दिवसाची नवीन वर्षाची सुरुवात आपण गुढी उभारून करतो। तसेच संध्याकाळी म्हणजेच 5 वाजेपर्यंत गुढी उतरवावी। गुढी ही संध्याकाळीच उतरवावी, रात्र होण्याआधी। गुढी उभारण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या साहित्यांची गरज आहे ते जाणून घेऊया। गुढी उभारण्यासाठी आपल्याला एक बांबूची काठी, त्या काठीला गुंडाळायला एक सुंदर साडी, साखरेच्या गाठी म्हणजेच बताशे, कडुलिंबाची पाने, तांब्याचा किंवा चांदीचा कलश लागतो। तसेच चला आता जाणून घेऊया गुढी कशी उभारावी। गुढी उभारताना सर्वप्रथम काठी घ्यावी, त्या काठीच्या वरच्या बाजूला सुंदर रंगीत रंगाची साडी गुंडाळावी, त्यावर कलश उपडी अडकवावा म्हणजेच उलटा करून ठेवावा, त्यावर कडुलिंबाची पाने आणि बताशाची माळ घालावी। ही उभारलेली गुढी सर्व घरातल्यांच्या सोबत घराबाहेर घेऊन जावी आणि उंच ठिकाणी मांडावी, म्हणजे उभी करावी। गुढी उभारल्यावरती त्याची रीतसर पूजा करावी, हळद पिंजर व्हावे, कळशाला हळद पिंजर लावावे, तांदूळ अर्पण करावे, आरती ओवाळावी, नमस्कार करावा। त्यानंतर गुढीला गोडाचा नैवेद्य दाखवावा। या दिवशी पुरणपोळ्यांचा मान आहे, शक्य नसल्यास कोणतेही गोड पदार्थ दाखवू शकतो। गुढी उभारल्याने घरात सुख, समृद्धी आणि शुभ ऊर्जा येते। तसेच गुढी विजयाचे प्रतीक असल्यामुळे आपल्या जीवनातही विजयाचा आनंद येऊ लागतो। आता जाणून घेऊया गुढीपाडव्याच्या दिवशी कोणते नियम पाळावे। सकाळी लवकर उठून म्हणजेच सूर्योदयापूर्वी उठून अंघोळ करावी, नवीन कपडे, स्वच्छ वस्त्रे परिधान करावे, दारात सुंदर सुबक रांगोळी काढावी,
उंबरठा स्वच्छ करावा, त्यावर हळद कुंकू वाहावे, फुले ठेवावीत, दाराला तोरण लावावे, शक्य असेल तर दारात दिवा लावावा, तुळशीजवळ दिवा लावावा, तिचे पूजन करावे. गुढी उभारून झाल्यावरती तिला नैवेद्य दाखवावा, मगच आपण जेवावे. या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात असल्याकारणाने एखादा तरी नवीन संकल्प नक्की करा. उदाहरणार्थ, मी रोज ब्रह्ममुहूर्तावर उठेन आणि ध्यान करेन, त्यामुळे माझे आरोग्य चांगले राहील. किंवा मी नियमित देवाचे नामस्मरण करेन, म्हणजेच एक माळ तरी जप करेन, हा संकल्प करावा. तसेच मी लवकर उठून व्यायाम योगा करेन, किंवा मी आजपासून चहा पिणार नाही. तसेच असा कोणताही चांगला संकल्प करावा, ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये चांगले बदल घडू शकतील, ज्यामुळे आपले आयुष्य अधिकाधिक चांगले होईल, सुंदर होईल. गुढी ही विजयाचे प्रतीक असल्यामुळे सर्वांनी ही गुढी उभारावी. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची कमेंट हीच माझी ऊर्जा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.